नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाचे जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षणाची ओढ आहे पण शहरामध्ये राहण्याची त्यांची परिस्थिती नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी गेली 25 वर्षे झालं यशवंतराव चव्हाण मराठा वसतिगृह कार्यरत आहे। त्या वसतिगृहाच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते। त्यांचा शिक्षणाचा जे काही इच्छा आहे ती पूर्ण केली जाते। तर आज त्याच विद्यार्थ्यांसाठी गेली 25 वर्षे झालं जे वसतिगृह कार्यरत होतं, त्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा व्हावी आणि एक चांगल्या वातावरणामध्ये, शांत वातावरणामध्ये त्यांना अभ्यास करता यावा, कुठलाही डिस्टर्ब न व्हावा, यासाठी अभ्यासिकेची आज शुभारंभ करण्यात आला। हा शुभारंभ नांदेड जिल्ह्याचे जे काही निवासी जिल्हाधिकारी आहेत महेश वडदकर सर यांच्या हस्ते आणि मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार सर यांच्या हस्ते आणि मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासंदर्भात आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। सर, आज तुमच्या हस्ते हा जो शुभारंभ सोहळा झाला, यानिमित्त तुम्ही काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज महत्त्वाचा दिवस आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्रात, भारतामध्ये आज या दिवसाबद्दल सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात आणि आपण मोठ्या प्रमाणात आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा संदेश हा सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने आजचा दिवस साजरा करतो। मराठा सेवा संघ आणि सर्व शाखा यांच्या वतीनं आज अभ्यासिकेचा हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि समाजातील तळागाळातील लोकांना, विद्यार्थ्यांना याचा निश्चितच उपयोग होईल। आज याचं उद्घाटन आज होताना, फीत कापताना मला खूप आनंद झालेला आहे आणि इथं जी विद्यार्थ्यांची व्यवस्था केलेली आहे, हॉस्टेल आणि अभ्यासिका ह्या सोबत असल्यामुळं निश्चितच मुलांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल। कारण आज आपण बघतो की शहर असेल, ग्रामीण भाग असेल, छोटी वस्ती असते किंवा छोटी घरं असतात आणि आजकाल टी व्ही घरामध्ये चालतो। टी व्ही कोणी बंद करण्याचं म्हटलं तरी मुलांचा अभ्यास नाही जरी नाही झाला तरी टी व्ही बंद होत नाही, मोबाईल चालू असतो, बाहेरचा आवाज येत राहतो आणि छोट्या घरामध्ये आज घरं छोटी झाल्यामुळं तेवढं वातावरणसुद्धा राहत नाही। तर यासाठी अभ्यासिका ह्या खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि अभ्यासिकामधून खरंच मोठमोठे विद्यार्थी घडत असतात। त्यामुळे या अभ्यासिकेमध्ये तुम्ही कंटिन्यू 6 तास 8 तास अभ्यास करू शकता। इवन सकाळी 7 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत चांगला मुलांचा अभ्यास होऊ शकतो। यामध्ये ग्रुप निर्माण होत असतो। अभ्यासिका म्हणजे काय निव्वळ बसण्याचं ठिकाण नाही की आपल्याला जागा भेटत नाही वगैरे, तर या ठिकाणी एक विचार येत असतात, वेगवेगळी लोकं येत असतात, वेगवेगळी महानुभाव येत असतात। महानुभाव म्हणजे पुढे होणारी महानुभाव, पण आज ते विद्यार्थी असतात, त्यांची विचाराचं आदानप्रदान होते, मदत होते, अभ्यासामध्ये चर्चा होती आणि यामधून विद्यार्थी, देश आणि नागरिक घडत असतो। त्यामुळं अभ्यासिका ही मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे। जरी ही सुरुवात असेल तरी गावोगावी, इवन प्रत्येक ठिकाणी या अभ्यासिकेचं खूप मोठं महत्त्व आहे। तर मला वाटते आजच्या दिनाचं औचित्य साधून आज जो मराठा सेवा संघाने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, शैर्य पाटील असतील, आमचे एक आदरणीय कामाजी पवार साहेब असतील, पंजाबरावजी चव्हाण असतील, ही कल्याणकरजी असतील, ही सर्व मंडळी यासाठी झटत असते। मी या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि सर्व समाजाच्या वतीनं ऋणसुद्धा व्यक्त करतो आणि ह्या अभ्यासिकेचं एक सुरुवात ही कुठंतरी चांगल्या मार्गाने जाईल। सुवर्ण मध्य साधून एक सर्वांना ही संधी मिळेल अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। आत्ताच आपण जे काही निवासी जिल्हाधिकारी होते त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली उद्घाटनासंदर्भात, पण आता आपण थेट जाऊया त्या अभ्यासिकेमध्ये आणि पाहूयात नेमकं त्या ठिकाणच्या व्यवस्था कशा आहेत, सुविधा कशा आहेत। त्याबरोबर ही अभ्यासिकाची एंट्री आहे आणि आपण पाहू शकतो मध्ये असं प्रशस्त असं बसण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ठिकाण आहे। या ठिकाणच्या चेअर पण विद्यार्थ्यांना एक त्याला काय म्हणतात, बॉस चेअरसारखे आहेत, जसं की विद्यार्थ्यांना बसल्यानंतर एक वेगळा फील यावा आणि बोर होऊ नये अशा पद्धतीचं आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो प्रत्येक विद्यार्थ्याच्या कप्प्यामध्ये एक सेपरेट लाईट आहे, जेणेकरून त्याचा कुठेही डिस्टर्ब होऊ नये। जरी सगळे लाईट बंद असेल तर तो त्याच्या स्वतःच्या कप्प्यामधील लाईट चालू करून तो अभ्यास करू शकतो। त्याबरोबर आपण पूर्ण हॉल बघू शकतो, प्रशस्त असा हॉल आहे, फॅन वगैरे सगळ्या सुविधा आहेत। त्यासोबत आपल्यासोबत या वसतिगृहासाठी झटणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र मेहनत घेणारे
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये वेगवेगळ्या सुविधा भेटाव्या, त्यांना सवलती भेटाव्या यासाठी झटणारे शेरा पाटील सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या अभ्यासिकेचे स्ट्रक्चर कसं आहे आणि अभ्यासिका कशा संदर्भात चालू राहते आणि यामध्ये प्रवेश कोणत्या विद्यार्थ्यांना आहे. सर, ज्या अभ्यासिकेमध्ये आणि हॉस्टेलमध्ये तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश आहे आणि अभ्यासिका किती वेळ चालू राहते? ही मुख्य म्हणजे ही अभ्यासिका 24 तास चालणार आहे. वरती आपलं हॉस्टेल आहे जिथे 25 मुलं राहतात. जे पात्र विद्यार्थी आहेत आपल्या हॉस्टेलला त्या सर्वांना ही सुविधा उपलब्ध आहे आणि निःशुल्क आहे. विद्यार्थ्यांना कसलेही चार्जेस नसता, निःशुल्क आहे. त्या विद्यार्थ्यांची पात्रता काय असेल? गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी हे हॉस्टेल आहे आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व मुलांसाठी आणि त्यामुळे फक्त त्यांची गुणवत्ता हीच पात्रता आणि गरिबी 2 क्रायटेरिया आहेत. त्याच मुलांना इथं प्रवेश आहे. किती वेळा इयत्तेपासून समोरच्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश आहे? 10वी पास नंतरचे मुलं इथे राहतात आणि याचं पूर्ण संचालन आपले मधुकर मामा देशमुख करतात. 10वी पात्र झालेले विद्यार्थी 10वीपासून समोरचं शिक्षण घेण्यासाठी जे गरीब मराठा समाजातील विद्यार्थी शहरामध्ये येतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही जी काही हॉस्टेलची सुविधा आहे ती उपलब्ध आहे. त्यामध्ये हॉस्टेलमध्ये प्रवेश देत असताना त्यांची गुणवत्ता तपासली जाते. अधिक गुणवत्ता असलेल्या गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांनाच यामध्ये प्रवेश दिला जातो, जेणेकरून त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता यावं आणि गरिबीचा कुठेतरी बाऊ न करता आपली जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश केला जातो. ही अभ्यासिका आपण पाहिली. जे विद्यार्थी पात्र आहेत, गरीब कुटुंबातले आहेत, 10वी नंतर त्यांना शिक्षण घ्यायचं आहे, अशा विद्यार्थी या हॉस्टेलला येऊन भेट देऊन जो काही क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया विचारून आपला प्रवेश निश्चित करू शकतात. रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड. हो.